ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। विद्या मंदिर परिसरातून निघालेली महाराजांची मिरवणूक नारायणगाव बसस्थानक, मुख्य वेस तसेच नारायणगाव बाजारपेठेतून हनुमान चौक परिसरात वाजत गाजत पार पडली। दरम्यान विद्यार्थ्यांनी लेझी, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी अशी विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी नारायणगाव ग्रामस्थांनी जागोजागी स्वागत तसेच सत्कार देखील केला। यावेळी नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटील, विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सतीश तौवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे, पर्यवेक्षक विलास शिंदे, अनुपमा पाटे, मानसी भालेराव, संजय वळते, त्याचप्रमाणे व्यवसाय विभाग प्रमुख डॉक्टर सत्यवान थोरात व सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी व नारायणगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित। आवाजी तलवार, मिशीचा तो आकडा, कापाई चंद्राचा तो तुकडा, असा होता माझ्या राजाचा मुखडा। ना भूतो ना भविष्य की असा हा मस्त मराठी मातीचा, स्वराज्याची याद घेऊन लढला दिदड्या छातीचा। स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी रक्त साठले लाल, त्याच्याच लेखी आम्ही तलवार आणि डाल। रणंगण गाजवले सिंहांनी, तो काळ शिवरायांचा होता। तारा राणीने घेतली जे भीर, कधी न केलं धाडस, तो काळ शिवरायांचा होता। मंदिरावाचा कळस आणि दारापुढची तुळस, आज सुखरूप आहे ना ते फक्त माझ्या जात्या राजामुळेच। अहो मनामध्ये प्रश्न पडतो, कुठं गेला तो शिवरायांचा काळ, कुठं गेला तो शिवरायांचा काळ। तिथे प्रत्येक स्त्रीला मान सन्मान इज्जत दिली जात होते, प्रत्येक स्त्रीकडे आई बहिणीच्या नजरेने पाहिलं जात होतं। कुठं गेला तो शिवरायांचा काळ, जा जाऊन सांग तुझ्या बादशाला, आमच्या छत्रपती शिवराय बाहेर नाचवणारे नाही चिया वाचवणारे होते, बाहेर नाचवणारे नाही चिया वाचवणारे होते। तो अफजल खान आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता। 32 जाटांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता। आमच्या छत्रपती शिवरायांचे मावळे कसे होते, 65 किलोची तलवार चालवतो तो यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तारेजी, मुघलांच्या छावणीत जाऊन छावणीचा मुकुट तोडतो त्याचं नाव यसाजी, आणि ठाऱ्या वाघालाही उभा वाढतो त्याचं नाव शिवाजी। असे होते आमच्या जीवाला जीव लावणारे मावळे। शिवाचा तो छावा कधी कधी कावा, आला आला वादा कोण आडवीत त्या वादाला, आडवा योद्धा दाखव उभा फाडीच्या वाघाला, अशी शिकवण आमच्या शिवरायांची सर्वांना, शिवरायांची सर्वांना। अंधाराची भीती नाही आभाळाची साथे, घाबरू कशाला मराठ्यांची जाते। मला अभिमान आहे मी शिव जन्मभूमीत जन्माला आल्याचा, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा। अशा या धर्मवीराला छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। शिवगर्जना इतक्या जोरात झाली पाहिजे की शिवनेरीच्या पायथ्याशी आवाज गुंजला पाहिजे। आस्ते गरम, आस्ते गरम, आस्ते गरम, महाराज गणपती गजाश्वपती सुवर्ण श्रीपती, अष्टविधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। धन्यवाद। शांतम योमातीतं निरंजनम नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः। 19 फेब्रुवारी शिवजयंती, महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा राष्ट्रीय सण। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे आपल्या क्षत्रिय देवतेचे पृथ्वीवर आगमन। हे आगमन ज्या मातीत झाले, ज्या सह्याद्रीच्या कुशीत झाले, त्याच मातीत आमचाही जन्म झाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो। जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, संत शिरोमणी तुकाराम महाराज
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीने आम्ही केव्हाही आमच्या कपाळाला कुंकुम तिलक करू शकतो, हे आमचे अहोभाग्य. जुन्नरला गेले की शिवनेरीचे दर्शन होते, परंतु आज होणारे दर्शन काही विशेष आहे. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून आनंदाने खळखळून हसणारा शिवनेरी मोठ्या डौलाने उभा असलेला दिसतोय. शिवनेरी महाराजांच्या जन्माच्या वेळेचा प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे. त्याच्यावरील पक्ष्यांचा किलबिलाट, डौलानं हलणारी वनराई, थंडगार गंगा जमुनेचे पाणी, महाराजांचा पुन्हा पदस्पर्श होईल की काय म्हणून पाय वाटेलाच खेटून परंतु मुद्दाम होऊन महाराजांची वाट पाहणारे दगडगोटे, आज या सर्वांचा आनंद अगदी ओसांडून वाहताना दिसतोय. हे सर्व पाहताना जणू मला असं वाटतंय, देवता ना काठ की मूर्ति ना मिट्टी की, देवता भावनाओं में विराजमान है. और जैसे गंगा माई में बहता हुआ कोई तिनका किसी शिवलिंग के ऊपर टिक जाए तो क्या महसूस करेगा, वैसे ही मैं मंजरी किशोर महामुनि आज इस शिव जयंती के अवसर पर महसूस कर रही हूँ. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एवढाच आवाज कसा वाघाच्या डरकाळी सारखा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. खूप खूप आभार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी. आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मित्रांचे सर्वांचे आभार. आणि आता मिरवणुकीस सुरुवात होत आहे. सर्वांना जय शिवराय. आता आपल्या समोर जो चाललेला खेळ आहे हा दांडपट्टा आहे. आपली शेटे ही विद्यार्थिनी 8वी फळची. हा दांडपट्टा धारेवाला नसल्यामुळं तेवढ्या गतीनं काम करत नाही. दुखापत होऊ नये म्हणून आपण साधा दांडपट्टा आणलेला आहे. त्याच्या अगोदर डुंबरेने तलवारबाजी दाखवलंय आणि आता यांची फ्री स्टाईल लाठी होईल. यानंतर फक्त चक्री फिरवली जाईल आणि आपण मिरवणुकीसाठी प्रस्थान करणार आहोत. लेझिमचा एक डाव होईल 1-2 मिनिटाचा. नवले सर, नाशिक बाजा सुरू करा. नाशिक 2. अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रत्येक खेळ टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. एक ऐतिहासिक कार्यक्रम आपण आता सादर करत आहोत. एक जेमतेम 12-13 वर्षाची आपली असलेली विद्यार्थिनी लेझिम सुरू. थोडे पुढे या, थोडे पुढे या. लेझिम थोडे पुढे या. थोडे पुढे येतो.
दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत. यावर्षी थोडासा बदल केला आहे. लाठीकाठी लेझिम पथक आपलं असतंच, लाठीकाठी आहे. आणि पहिल्यांदा मी मिरवणुकीचा मार्ग तुम्हाला सांगतो बाळांनो. आपल्याला इथनं निघाल्यानंतर बस स्टँडच्या दिशेने जायचंय. सगळ्यांनीच, मुलांनी सुद्धा बस स्टँडच्या दिशेने जायचंय. वेशीला मुजरा केल्यानंतर हनुमान चौकात येऊन हनुमान चौकात सांगता होईल आणि तिथून मेर पुलावरून विद्यार्थ्यांनी पायी पायी यायचंय. डीजे आणि रथ तिथनं तिकडे जाईल. तर आपल्याला जायचा मार्ग हा असा आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या बऱ्याचशा भागात आणि काही जगातल्या काही देशांमध्ये साजरी होत असताना मंजिरीने सांगितल्याप्रमाणे आपण खूप खूप भाग्यशाली आहोत की या शिवजन्मभूमीत आपलाही जन्म झालाय. आणि आपण हे सगळे सोहळे पाच मोठे होतोय, त्यांचे संस्कार आपल्यामध्ये रुजायला हवेत एवढेच या दिनी सांगतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. कीर्ती बेफाम बाल्या बाल्यांना फुटला घामा, याला कोण घालेले असतं ना दरबारे पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला का पगार, कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला न बोलला हम लाएंगे शिवाजी को, न त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. अरे बा सुभान अल्लाह. कौतिक झालं साऱ्या दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत, वाटेत येईल त्याला चिरीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, जवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुंडणार, चिंतेत पंत सरदार. शिवबा केवळ आमचा पुत्र नसून या अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन अवघ्या या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशवागिनी सत्यो छावा, अशवागिनी सत्यो छावा, गणमाल कसा ठेसावा, डोक्यात कणी सावा, भेटीचा धाडस सांगावा. प्रतापगडावर आणलं सावलं भेटीला सांगावा. खाण्याला हसत कबूल केला. दिवस ठरला, वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला. बेगुमान नाही त्याला जाणीव शक्तीची. शिवाजीराज शिवाजी महाराज की जय भवानी. जय भवानी.
DJ Asif SK. DJ Asif SK.
मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. डीजे 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 गो, लेट इट. ओके स्टार्ट. DJ Asif SK.